या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पालिकेत भाजपच्या हाताशी निर्विवाद असं बहुमत असलं तरी महापौर निवडीचं आव्हान मात्र आहे. पक्षातीलच दोन्ही बाजूनं महापौर पदावर दावा सांगण्यात येत असल्यानं महापौर पदाचे मानकरी कोण, कोठे की देशमुख असा सवाल निर्माण झालाय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. पालिका निवडणुकीत भाजपानं सोलापुरात ऐतिहासिक बहुमत मिळवलं. यानंतर सर्वांचं लक्ष महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागलं होतं. आता इथलं महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं असल्यानं भाजपात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. पक्ष म्हणून भाजपला इथं मोठं बहुमत आहे, तर दुसऱ्या बाजूचा विचार करायचा म्हटलं तर आमदार देवेंद्र कोठे समर्थकांची संख्या 41 इतकी दिसून येते. त्या खालोखाल आमदार विजयकुमार देशमुख यांना मानणारे 29 नगरसेवक निवडून आलेत. इथेच भाजपासमोर महापौर निवडीचं आव्हान स्पष्ट होतं. मध्यंतरी देशमुख समर्थकांची बैठक पार पडली. यात आमदार पुत्र डॉक्टर किरण देशमुख यांचा महापौर पदावरचा दावा मांडण्यात आला. इकडे आमदार देवेंद्र कोठे समर्थकातून नगरसेवक विनायक कोंड्याल यांचं नाव समोर आलंय. अन्य नावं आणखीन असली तरी महापौर पदावर कोठे देशमुख समर्थकांचा असणारा दावा संख्याबळानं महत्वाचा ठरतोय. भाजपचं अलीकडचं राजकारण पाहता ते देशमुख यांच्यासाठी फारसं अनुकूल असं म्हणता येत नाही. याचबरोबर देशमुख समर्थकांना संधी देऊन पालिकेत पुन्हा एकदा देशमुखशाही निर्माण होईल अशी शक्यता विचारात घेतली जाते. मुख्यमंत्र्यांसमोर उत्तर देण्याचा जाहीर इरादा अद्याप तसा जुना झालेला नाहीये. असं असलं तरी देशमुख समर्थक उमेदवाराचा दावा भाजपला बाजूला देखील सारता येत नाही. इकडे आमदार देवेंद्र कोठे यांचा कामाचा धडाका आणि निवडणूक काळात घेतलेली मेहनत, मोठ्या संख्येनं निवडून आलेले समर्थक नगरसेवक अशी मजबूत बाजू भाजप पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे. कोठे समर्थकातून विनायक कोंड्याल यांचं नाव समोर येतं. दोघांपैकी कोणा एकालाच संधी असं असताना दुसऱ्या गटाची नाराजी ही ओघानं येतेच. शिवाय महापौर पद हे कोठे देशमुख यांच्या प्रतिष्ठेचं देखील ठरणार आहे. यावर तोडगा म्हणून अडीच वर्षांचा फॉर्म्युला पक्ष अंमलात आणू शकतो. यातही पहिली संधी कोणाला हेही महत्वाचं ठरणार आहे. यापूर्वी सुरुवातीला लिंगायत समाजाला संधी मिळाली होती. त्यानंतर पद्मशाली समाजाच्या यन्नम महापौर होत्या. आता कोणाला संधी आणि त्यातही महापौर पदाचे मानकरी कोण, कोठे की देशमुख याचा फैसला भाजपला करायचा आहे. अडीच वर्षांचा मार्ग निघाला तरी यापूर्वी विठ्ठल जाधव आणि अरुणा वागसे या काँग्रेसच्या महापौरांनी आपलं पद सोडलेलं नव्हतं. हा इतिहास देखील दुर्लक्षित करून चालणारा नाहीये.